महामानवांच्या विचारांना, कार्यांना, प्रतिमांना प्रथमतः वंदन. मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती या जयंतीच्या निमित्तानं भारतातील तमाम जनतेला असंख्य शुभेच्छा व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पाहिजे का आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी केलीच पाहिजे, पण ती बाबासाहेबांच्या विचारांची जयंती झाली पाहिजे. नाकाच्या दांड्यापासून कपाळाच्या शेंड्यापर्यंत निळी लावली, मिरवणूक काढली, जल्लोष केला म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आत्मसात झाले असा त्याचा अर्थ होत नाही. जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा, कार्याचा, गुणांचा, तत्त्वज्ञानाचा, साहित्याचा, लेखनाचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही, जोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं अनुकरण करत नाही, जोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचं पालन करत नाही, जोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं वाचन करत नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी आहेत असं म्हणता येणार नाही. त्यामुळे बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना या देशातील तमाम बाबासाहेबांच्या अनुयायांना मी विनंती करतो आहे की बाबासाहेबांची जयंती ही केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या विचारांचीच जयंती साजरी झाली पाहिजे आणि आपण ती करायला पाहिजे. काय गरज होती का हो बाबासाहेबांना समाजावरती फुंकर घालायची? बाबासाहेब खूप शिकले होते. MA, PhD, DSc, LLD, बार्याटला, अमेरिका, लंडनसारख्या ठिकाणी बाबासाहेब शिक्षण घेऊन आले होते. माता रमाईने सांगितलं असतं की साहेब तुम्ही खूप शिकलेले आहात, मस्तपैकी 10-12 पगाराची तुम्ही नोकरी करा, सुखानं जीवन जगू. आपण जगता आलं असतं ना त्यांना. पण त्यांचं जगणं केवळ स्वतःसाठी नव्हते, ते जगले तुमच्यासाठी, आमच्यासाठी, समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी. घडवला इतिहास त्यांनी. अन्यायाविरुद्ध झुंज देण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ त्या महामानवांच्या मध्ये होते. ज्या व्यक्तीला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं, त्यांनी शिक्षणाचा मार्ग तुमच्या आमच्यापर्यंत आणून सोडलेला आहे. ज्या व्यक्तीला पिण्याचा पाण्याचा अधिकारही नव्हता, त्या व्यक्तीनं 14 तळ्याचा सत्याग्रह करून तोही पिण्याचा पाण्याचा अधिकार आपल्याला मिळवून दिलेला आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, नीतिमत्ता, लोकशाही या सर्व गोष्टीच्या माध्यमातून, भारतीय संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने, अभिमानाने, ताटमानाने आणि प्रामाणिकपणे जगाला शिकवलेले आहे. त्यामुळे अशा महामानवाची जयंती ही केवळ आणि केवळ महामानवाच्या विचारांचीच जयंती आपण साजरी करणं गरजेचं आहे. या जयंतीच्या निमित्ताने मला खरोखरच या देशातील तमाम भारतवासियांना, पुरुष असेल, महिला वर्ग असेल किंवा इतर वर्ग, ह्या सर्वांना सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबांचा 1920 पासूनचा जो सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला प्रवेश तुम्हा सर्वांना ज्ञात असावं की 1920 पासून महात्मा गांधींचं सुद्धा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधला प्रवेश चालू झाला. बाबासाहेबांनी सुद्धा 1920 पासून बहिष्कृत भारतापासून सुरुवात केलेली आहे. मूकनायक, बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, प्रबुद्ध भारत असेल, या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सुरुवात केली. महात्मा गांधीजींना ज्यावेळी ते प्रदेशामध्ये होते त्यावेळेला त्यांना एका रेल्वेच्या डब्यामधून त्यांना खाली उतरवण्यात आलं होतं, कारण तो डबा इंग्रजांच्यासाठी अर्थात गोऱ्या लोकांच्यासाठी राखीव होता. त्यावेळी महात्मा गांधीजींना राजकीय स्वातंत्र्याची जाणीव झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतसुद्धा असाच एक प्रसंग घडला होता. बाबासाहेब ज्यावेळेला लहान होते त्यावेळी त्यांना एका सुवर्णाच्या बैलगाडीमधून त्यांना खाली उतरवण्यात आलं होतं की तू अस्पृश्य आहे, तुला बैलगाडीमध्ये बसता येणार नाही. त्यावेळी बाबासाहेबांना सामाजिक स्वातंत्र्याची जाणीव झाली. एकीकडे महात्मा गांधीजींना रेल्वेच्या डब्यामधून खाली उतरवलं तेव्हा त्यांना राजकीय स्वातंत्र्याची जाणीव झाली, आणि दुसरीकडे बाबासाहेबांना बैलगाडीमध्ये बसता न आल्यामुळे त्यांना सामाजिक स्वातंत्र्याची जाणीव झाली. तिथून पुढचा जर काळ पाहिला तर काँग्रेसच्या काळामध्ये गांधीजी आणि नेहरू यांच्यामध्ये ज्यावेळी भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये सभेचं एका आयोजन करण्यात आलं, त्याच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी गांधीजी म्हणतात की इंग्रज या देशामधून निघून गेले पाहिजेत, आणि इंग्रज जर का आपल्याला निघून गेलेत तर आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळेल, आणि राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण सामाजिक स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करू. परंतु बाबासाहेबांची भूमिका मात्र पूर्णपणे वेगळी होती. कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की ज्या समाजावरती अनेक वर्षे अन्यायाने अत्याचार होतो, जो वंचित घटक आहे, ज्याला गुलामगिरीचं जीवन जगत आहे,
त्या गुलामगिरीचं जीवन जगणारा जो काय समाज आहे त्याच्यावरती जे काय त्याला पहिल्यांदा सामाजिक स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणतात की इंग्रज या देशामधून निघून गेलेच पाहिजे, परंतु इंग्रज येण्या अगोदर या देशामध्ये जी काय व्यवस्था होती तशीच जर का व्यवस्था जर का इंग्रज गेल्याच्या नंतर जर का राहिली तर या राजकीय स्वातंत्र्याचं करायचं काय. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपल्याला अगोदर राजकीय स्वातंत्र्याऐवजी आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे. आणि मग हा जो का बाबासाहेबांचा आणि महात्मा गांधींचा जो का वाद आहे तो 1931-32च्या लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये गेला आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांशी वैचारिक वाद केला. आणि वैचारिक वाद केल्यानंतर सांगितलं की तुम्ही आमच्या देशामध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त वर्ष राहिलेले आहेत, परंतु तुम्ही आमच्या या समाजासाठी जो का वंचित घटक आहे ज्याच्यावरती अनेक वर्ष अन्याय अत्याचार होतो, ज्याला गुलामगिरीचं जीवन जगत आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही केलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही, तुम्ही आमचा देश सोडून निघून जावा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेमध्ये प्रखरपणे मत मांडतात. आणि मग त्याच्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ची वैचारिक संवाद साधल्याच्या नंतर मग जातीय निवाड्याच्या माध्यमातून अनेक गोष्टींचं अनेक ज्या का मागण्या असतात त्या मान्य केल्या जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942ला 18-19-20 जुलै 1942ला नागपूर या ठिकाणी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून एका अधिवेशनाचं आयोजन केलं होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये जवळजवळ 75,000 लोक उपस्थित होते. 50,000 पुरुष आणि 25,000 महिला होता. तो जे काय अधिवेशन होतं ते फक्त एका जातीसाठी किंवा एका जमातीसाठी नव्हतं, ते संपूर्ण देशामधील सर्वांच्यासाठी होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना म्हणतात की आपला जो काय लढा आहे हा सत्ता आणि संपत्तीसाठी नाही. मग माझ्यासारखा एखादा म्हणेल की बाबासाहेब खरंच आपल्याला सत्ता आणि संपत्ती नको आहे का, तर बाबासाहेब म्हणतात हो आपल्याला सत्ता आणि संपत्ती हवी आहे, परंतु आपल्याला स्वातंत्र्य आणि स्वाभिमान गहाण ठेवून नको. आणि मग हे जे काय अधिवेशन आहे या अधिवेशनाची दखल इंग्रज सरकार घेतात. आणि मग इंग्रजांनी या अधिवेशनाची दखल घेतल्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर जवळजवळ 4 खात्याचं मंत्रिपद दिले जातं. आणि या 4 खात्याच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा सर्वांगीण विकास केलेला आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले द्रष्टे नेते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काय मंत्रिपद मिळालं त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून देशाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे. ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्या राज्याच्या लोकसंख्येच्या नुसार ते धरणं बांधण्यात आलेले आहे. पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे पाणी जे काय पावसाळ्यामध्ये जे काय पाणी मिळतं ते पाणी केवळ आणि केवळ नदीला भेटलं नाही पाहिजे किंवा तेच पाणी समुद्राला गेलं नाही पाहिजे, तर त्याचं सिंचन झालं पाहिजे, त्याचा साठा साठवला पाहिजे. आणि हा जो काय नदीजोड प्रकल्प आहे ही नदीजोड प्रकल्पाची संकल्पनासुद्धा ही बाबासाहेबांची आहे. 1866 साली बंगालमधील पुरिया या शहरामध्ये दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये जवळजवळ अनेक लोकांना मृत्युमुखी पडले होते. आणि या गोष्टीचा संदर्भ लक्षामध्ये घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिराकोड धरण बांधण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. कामगारांच्या बाबतीतसुद्धा खूप मोठं योगदान आहे. स्त्रियांच्या बाबतीत सर्वात खूप मोठं योगदान आहे. बाबासाहेबांनी कधीही स्त्रियांना कधी परकं मानलेलं नाही. या जयंतीच्या निमित्ताने मी खरोखरच या देशातील प्रत्येक स्त्रियांना, म्हणजे स्त्री पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत किंवा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ज्या ठिकाणी स्त्री नावाचं व्यक्तिमत्व जन्माला आलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये येणार आहे त्या प्रत्येक स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, नोकरीचा अधिकार दिला, वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार दिला, नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अधिकार दिलेला आहे. नवऱ्यानं जर का तुमच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर नवऱ्याकडून घटस्फोट घेण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि तुमची कुठल्याही प्रकारे चूक नसताना जर का नवऱ्यानं तुम्हाला घटस्फोट दिला तर नवऱ्याकडून पोटगी मागण्याचा अधिकार दिलेला आहे. एवढेच नव्हे तर ज्या मुलीचं वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे तिला स्वतःचा जोडीदार, स्वतःचा लाईफ पार्टनर शोधण्याचा अधिकार केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणून या देशामधील प्रत्येक स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जाणीव असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 134वी जयंती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि
वैचारिक जयंती साजरी करावी अशीच या निमित्ताने मी तुम्हा सर्व भारतवासियांना विनंती करतो आहे आणि आपण शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांची वैचारिक जयंती साजरी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.